चला तर आपण आज पार्लेजी बिस्किटापासून छान अशी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण पार्लेजीचे 10 रुपयाचे 2 पुडे घेतले आहेत आणि त्याचे आपण असे तुकडे करून घेणार आहोत। खूप सुंदर रेसिपी आहे। चला तर मग पटापट लाईक करायचं आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर आपण 4 चमचे साखर टाकणार आहोत। तुमच्याकडे जर पिठी साखर अवेलेबल असेल तर तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता। छान असं आपण ते मिक्सरला त्याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत। कुठल्याही गोड पदार्थात मीठ टाकलं की त्याची चव वाढते अजून। हे बघा, अशा प्रकारे बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। खूप सुंदर रेसिपी, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। त्यानंतर आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत आणि 1 वाटी दूध घेतलं आहे। दूध ओतून छान असं आपण फेटून घेणार आहोत। दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। बघू शकता आपण असं एका डायरेक्शनमध्ये, म्हणजे एकाच दिशेने ते फिरवून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध टाकायचं, एकदम टाकायचं नाही, म्हणजे छान असं एकत्र होतं। त्यातले जे गुठळे आहे ते आपण मोडल्या जातात। हे बघा, अशा प्रकारे एकाच दिशेने फिरवायचं आहे। त्यानंतर आपण 1 छोटा चमचा वेलची पूड टाकली आणि पुन्हा थोडंसं दूध टाकून पुन्हा हलवून घेणार आहोत। बघू शकता आपण सुंदर अशी रेसिपी, लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी। आणि 1 मोठा आपला पोह्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा आपण कॉफी टाकली आहे। कॉफीने स्वाद पण छान येतो आणि रंग पण खूप सुंदर दिसतो। बघू शकता किती सुंदर रंग आला आहे। बिस्किटाचा तर ऑलरेडी आहे, पण कॉफीमुळे त्याला चॉकलेटी रंग येतो। त्यानंतर छान असं फेटून घेतोय आपण। बघू शकता घट्टसरपणा आला आहे पिठाला। त्यानंतर आपण 10 मिनिट झाकून ठेवलं आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि जो आपला पोह्याचा अर्धा चमचा आहे तो आपण खायचा सोडा टाकला आणि 2 चमचे दूध टाकून पुन्हा आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे एकाच दिशेने ते छान असं फेटून घेणार आहोत। बघा, सोड्यामुळं कलर कसा, रंग त्याचा बदलला आहे, थोडासा पांढरट रंग दिसतोय बघा। एकाच दिशेने फिरवायचं, विरुद्ध दिशेने फिरवायचं नाही। एका दिशेने फिरवलं म्हणजे त्याला छान अशी लेअर येते, स्पंज येतो। तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आता काय बनवतोय ते। आणि छान असं कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर त्यामध्ये पण तुम्ही करू शकता। आलं लक्षात आता तुम्ही काय बनवतोय आपण बिस्किटापासून, छान असा पार्लेजीच्या बिस्किटापासून केक बनवतोय। सर्व मिश्रण आपण त्यामध्ये टाकलं आहे। सुंदर करून बघा, झटपट होणारी आणि कमी साहित्यात, जे तुमच्या घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता। आणि वरून आपण ड्रायफ्रूट्स टाकलेत, त्याने खूप सुंदर दिसतं आणि खाताना पण ते दाताखाली आले की छान वाटतात। त्यानंतर आपण पॅनमध्ये खाली मीठ टाकलं आहे बारीक आणि त्यावर 1 कढी ठेवली आहे। 10 मिनिट आपण फुल गॅस ठेवून गरम करून ठेवलं होतं, नंतर काढलं आहे आणि आपण जे मिश्रण टाकलं होतं ते भांडं त्यामध्ये ठेवून झाकून ठेवणार आहोत आणि मंद गॅसवर आपण 20 मिनिटं झाकून ठेवलं होतं। बघू शकता आपण 20 मिनिटानंतर आपण झाकण काढले, किती सुंदर झाला आहे बघा, किती फुलला आहे। बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे केक।
बघा पूर्ण शिजला आहे, अजिबात चाकूला लागलं नाही. घरच्या साहित्यात आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ. केक म्हणलं की अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. अशा प्रकारे आपण खाली ठेवून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. बघा थंड झाला आहे केक. आपण आता काढणार आहोत. बघा किती सहज निघाला मागची बाजू ही केकची. बघा किती मऊ आणि स्पंजी झाला आहे केक. चला मग ज्यांना रेसिपी आवडली आहे त्यांनी पटकन लाईक करायचं आणि कमेंट्स करायचे. कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. लाईक करायला पण पैसे लागत नाही आणि कमेंट्स करायला पण पैसे लागत नाहीत. बघा किती सुंदर झाला आहे, किती स्पंजी दिसतोय की नाही, किती छान जाळी सुटली आहे. छान असा पार्लेजीच्या 2 पुड्यापासून आपण बनवला आहे केक. करून बघा रेसिपी. धन्यवाद.